काका काय रे? अहो काय झालं म्हणजे लक्ष्मी काकू बरी आहे ना? हो का? नाही म्हणजे जरा अपसेट वाटले का? अरे काय ना, काम करते ना खूप, त्यामुळे दमली असेल. काही करण्याचं काही कारण नाही अरे. हां असेल हा. हे घ्या ना. तुमच्या वडिलांनी मला स्पष्टपणे सांगितले की तुमच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही. मी पुन्हा विचार फक्त त्याच माणसांसाठी करतो जे माझे आपले आहेत, त्यांच्यासाठी नाही जे मला आपलं मानत नाही किंवा फक्त गरजेनुसार आपलं मानतात. किती वेळ झाला जानू काहीच बोलत नाहीये. कसला विचार करते ही एवढा? जानू हे बघ, तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ बनवलेत मी. मोस्ट फेवरेट कम्फर्ट फूड. हिचं लक्षच नाहीये माझ्याकडे. काय झालंय नक्की? विश्वा हिला इग्नोर करतोय याचा त्रास तर होत नसेल ना हिला? जैन सर, हे बघा. ओ गॉड, आय एम सो सॉरी. मी एक काम करतो, मी प्लेट चेंज करतो. थांब. जानू, मी तुझ्यासाठी सगळं केलंय आणि तुझं कशात लक्षच नाहीये. सिद्धू ये अरे लवकर. आता काय तुझ्या आईस्क्रीमचं मिल्कशेक झाला असेल बघ. म्हणजे मस्तानीच झाली. ते भावने आईस्क्रीम म्हणलं, मला दोन्ही गोष्टी आवडतात. अरे वा, अरे हा मँगो आईस्क्रीम आहे ना, लय भावनाच्या आवडीचं. भावना, तू एक नाही तू 2 स्कूप्स खा. ये लक्ष्मी. लक्ष्मी, उद्या कुठे कुठे सामान पोचवायचंय, कुठे डिलिव्हरी करायची सांग बरं मला. उद्या कुठेच जायचं नाही अहो. अरे काहीतरी काय बोलतेस तू? अगं तूच मला म्हणालीस ना सकाळी की पुढचा आठवडाभर डिलिव्हरी करायला लागेल, इतके ऑर्डर्स मिळाल्यात आपल्याला म्हणून. मग आता नाही जायचं कसं? कुठे जायचं सांग. नाही अहो, पार नाही आहे. आणि जे आहे ना ते बँकी जाणार आहे आणि वीणा पण आहे ना. का पण? बाबा, आता आज तुम्ही ऑर्डर पूर्ण केलीत की नाही, उद्या व्यंकी भाऊजी जातील ना. का पण? याला काय अर्थ आहे? डिलिव्हरी करायला मी जाणार असं ठरलंय ना आपलं. मग सांगितलं ना एकदा. काही नाही, तुम्ही उद्या कुठेही बाहेर जायचं नाहीये. असं का म्हणताय तुम्ही दोघी? आता हे काम मला आवडतंय तर करू द्या ना मला हे काम. बरं मला एक सांग, व्यंकी जर डिलिव्हरी करायला गेला तर त्याच्या दुकानाकडे कोण बघणार आहे? त्याला स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष द्यायला नको का? मग आणि वीणा, समजा वीणा गेली तर तुला पापड लोणची करायला मदत कोण करणार? अगं आता पापड लोणची काही मी तर नाही ना करू शकत. मग जे काम मी करू शकतो, जे काम मला आवडतंय ते मला करू दे ना. तुम्ही नाही का म्हणताय? नाही म्हणते म्हणजे उद्या पुन्हा गेलात आणि आजच्या सारखंच घडलं तर मी काय करणार आहे? आजच्या सारखं झालं तर म्हणजे आज काय झालं होतं? एक काम कर जानू, ही प्लेट तू घे. जैन सर, हो तुम्ही किती काय काय केलंय माझ्यासाठी, आणि मला तर तुमच्यासाठी काहीही करता येत. वेल, मला आवडेल सगळं करायला. तुला चालेल ना? हो मला चालेल,
पण एका अटीवर. तुम्हाला फुल टाइम हाऊस हजबंड व्हावं लागेल. म्हणजे सगळ्या मीटिंग्स मी हँडल करेन, रोज ट्रॅफिकमधून ऑफिसला पण मीच जाईन, सगळं कामाचं प्रेशर टेन्शन मी बघेन. तुम्ही छान मस्त निवांत घरी राहा आणि मी घरी आल्यावर माझे हे असे लाड पुरवा. जयंत सर, अहो मस्करी करतीये मी. जानू तू पण ना. जानू इतकं पण परफेक्ट व्हायचं नाहीये मला. तुला एकटीला कुठेच सोडणार नाहीये मी. जर माझ्या भावना आणि आनंदीकडे नजर भर करून बघितलं ना तर कॉट माझ्याशी लक्षात ठेवा. अहो उठा 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 म्हणते ना. काय आयुष्यातून उठते का काय मला तू? अगं नवरा आहे मी तुझं, लक्षात ठेव. तुमच्या तरी लक्षात आहे ना की तुम्ही माझा नवरा आहात ते? मग नवरा असल्यासारखं कधीतरी वागा. एकदा जरी माझ्यावर प्रेम केलं असेल ना तर ज्या गोष्टी हिरावून घेतल्यात ना माझ्याकडून त्या परत मिळवून द्या. अगं असं काय हिरवून घेतलंय तुझ्याकडून? हा, आणि असं काय आहे आपल्याकडे? उगाच माझी चेष्टा करू नका, आत्ताच सांगते. ह्या घरात फक्त मोठी सून म्हणून वावरते मी. सतत माझा अपमान होतो, सतत अपमान होतो. आता बस. आता निलांबरीने ठरवलंय तिला ज्या गोष्टी पाहिजेत ना त्या घरच्यांच्या नाकावर टिचून मिळवणार. आपण एक काम करायचं का? भावनाच्या विरुद्ध अपक्ष उभं राहते मी. अगं बरं वाटतं ना तुझा? अगं तब्येत बरी आहे ना तुझी? अगं असलं काय विचार करतेस तू निलांबरी? बरी आहेस ना तू? आता कुठे माझं डोकं ठिकाणावर आलंय. त्या भावनाला मी निवडणुकीत हरवणारच. हरव, पण तिला हरवण्यासाठी आधी झोपायला लागेल, मग सकाळी उठायला लागेल, मग तिला हरवण्यासाठी आपल्याला तयारी करायला लागेल. त्यासाठी आवश्यक काय आपल्याला? पहिले झोपलं की नाही? हां, झोप तिला, झोप ना तिला, झोप. हा, काळजी नको करू, झोप, कर डोळे बंद. भास सिद्धू भास, आता नाही सहन होत. स्वप्नात येऊन तू डायरेक्ट माझ्या डोक्याला बंदूक लावलीस. खूप अभिमान कौतुक आहे तुला तुझ्या बायकोचं. एक दिवस तुझा आणि तुझ्या बायकोचा माज कसा उतरवते बघच. यांची शपथ घेऊन सांगते, ही निलांबरी तेव्हा शांतपणे झोपेल जेव्हा भावनाला निवडणुकीत हरवेल. अरे बापरे, शपथ घ्यायला मीच सापडलो होतो तुला. वाचव रे तेव्हा, वाचव.